अजितदादांच्या विमान अपघातानंतर रोहित पवारांनी व्हीएसआर कंपनीची पोलखोल केली। रोहित पवारांनी पुराव्यानिशी उपस्थित केलेल्या प्रश्नावर डीजीसीएला कारवाई करावी लागली। डीजीसीएने क्लिअर जेट 4045 मॉडेलच्या 4 विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली। विमान कंपनीच्या त्रुटींबद्दल रोहित पवार बोलत होते आणि तेच तर आता डीजीसीए सांगते। नखा एवढं का असेना, पण रोहित पवारांचं हे यश आहे। डीजीसीएच्या ऑडिटमध्ये विमान देखभालीमध्ये अनेक त्रुटी आणि कमतरता आढळल्या आहेत। हवाई सुरक्षा नियमांचं पालन केलं जात नसल्याचं देखील तपासणीमध्ये समोर आलेलं आहे। म्हणजेच रोहित पवारांचे मुद्दे गंभीर होते, योग्य होते। हा नेत्याच्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ होता। दादांच्या अपघातानंतर सुद्धा आजपर्यंत ही विमानं सेवेत होती। मेंटेनन्स न करता, नियम न पाळता व्हीएसआरची सेवा सुरू होती। म्हणजे जर हे मुद्दे उपस्थित केले नसते तर हा सगळा खेळ असा सुरू राहिला असता। विमान कंपन्या डीजीसीए असेच निर्धास्त राहिले असते। यातही जबाबदारी मात्र निश्चित झालीच नाही। कारवाई फक्त 4 विमानांच्या उड्डाणावर आहे। मात्र ज्यांनी हे नियम पाळले नाहीत त्यांचं काय? नियम न पाळणाऱ्या मालकावर काहीच कारवाई नाही? या अपघातासंदर्भामध्ये जबाबदारी निश्चित केली जाणार आहे का? या संदर्भामध्ये तक्रार देण्यासाठी गेलेल्या रोहित पवारांची तक्रार सुद्धा पोलीस घेत नव्हते असं रोहित पवार म्हणतायत। व्हीएसआरच्या सगळ्या विमानांवर उड्डाण बंदी आणा, व्हीएसआरच्या मालकाला देखील ताब्यात घ्या, डीजीसीएच्या संबंधित अधिकाऱ्यासह एरो कंपनीवर देखील कारवाई करा। म्हणजे एक प्रकारे जबाबदारी निश्चित करा, हीच मागणी आहे रोहित पवारांची। आणि यामध्ये चुकीचं काय आहे?